नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 5वं एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 117. एक्झाम्पल 5वे. भारतीय कला केंद्र सोलापूर गिव्ज यूज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2018. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. अशा प्रकारे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. आपण सुरुवातीला रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँड 200, कॅश ॲट बँक 12,500. टू लॉकर रेंट 400. टू एंट्रन्स फीज 2,900. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 250. टू रिसीट्स फ्रॉम ड्रामा 9,000. टू लेगसीज 12,000. टू इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 400. टू मिसलेनियस रिसीट्स 400. अशा प्रकारे आपण रिसीट साईड पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय स्टेशनरी 600, बाय फर्निचर परचेस्ड 7,000, बाय इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 14,000, बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3,000, बाय पोस्टेज 450, बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर 600, बाय सॅलरीज 4,400, अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन. क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 700, कॅश ॲट बँक 7,300. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 38,050 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया किंवा त्याला आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन असं म्हणतो. एक, लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. आता लेगसीजची अमाऊंट काय करायची आहे? कॅपिटलाइज करायची आहे, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये घ्यायची आहे. म्हणून आपण लेगसीजला आपण फुली केलेली आहे, बरोबर. कारण की ह्याला देखील आपण टिकमार्क करून घेऊ शकतो. आता लेगसीजला आपण टिक केलेलं आहे कारण की त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मात्र त्याची पूर्ण अमाऊंट 12,000 कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये घ्यायला सांगितले आहे. आपण बॅलन्स शीट ओपन करत नाही, त्याच्यामुळे याला या ठिकाणी घ्यायचं नाही. आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करतोय. लेगसीज ह्या अकाउंटला पोस्ट होणार नाही. पुढे 2, आउटस्टँडिंग सॅलरी ₹200. आता आउटस्टँडिंग सॅलरी आणखीन आपल्याला ₹200 द्यायचे आहे, म्हणून आपण वरती पेमेंट साईडला सॅलरीला टिक करून घेतलेली आहे. 3, 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे 50% एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. राहिलेली रिमेनिंग 50% एंट्रन्स फीज आपण कुठं घेणार? इन्कम साईडला घेणार आहोत, बरोबर. म्हणून आपण एंट्रन्स फीजला देखील रिसीट साईडला आपण जाऊन इथं टिक केलेली आहे. अशा प्रकारे 3 अकाउंटवरती 3 ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत, बरोबर. लेगसीज, त्याच्यानंतर सॅलरीज आणि एंट्रन्स फीज आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. ॲन्सरमध्ये बघा, एक्झाम्पल 5 ॲन्सर. एका पानामध्ये फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे. आता ॲन्सरमध्ये एकदम वरती टॉपला भारतीय कला केंद्र सोलापूर असं नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली कोणता अकाउंट आपण ओपन करतोय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज
क्रेडिट. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर. अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा एका पानामध्ये ओपन केलेला आहे. आता एवढाच अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलेला आहे. बरोबर. बॅलन्स शीट हे एक्झाम्पलमध्ये बनवायला सांगितलेली नाही. म्हणजे एवढंच एका पानाचं आपले ॲन्सर असणार आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडपासून सोडवायला सुरुवात करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण कुठेही घेत नाही. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. आता रिसीट साईडचे आपण आयटम कुठे घेतो? इन्कम साईडला. आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो? एक्सपेंडिचर साईडला. बरोबर. आता टू लॉकर रेंट 400 कुठे घेणार? इन्कम साईडला. म्हणून इन्कम साईडला जायचं. बाय लॉकर रेंट 400 डायरेक्ट आउटर कॉलममध्ये. त्याच्यानंतर टू एंट्रन्स फीज ह्याला टिक केलेली आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. टू एंट्रन्स फीज किती आहे? 2900 कुठे घेणार? इन्कम साईडलाच. बाय एंट्रन्स फीज 2900 इनरला घेऊन ठेवायची आहे. अमाऊंट इनरला घेऊन ठेवायची आहे. त्याच्याखाली 1-2 वेळ जागा सोडायची आहे कारण की ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 250 कुठे घेणार? इन्कम साईडलाच. इन्कम साईडला जायचं. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 250 एकदम आउटर कॉलममध्ये. बरोबर. त्याच्यानंतर टू रिसीट्स फ्रॉम ड्रामा. आता आपल्याला ड्रामासाठी त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत 9000. बरोबर. आता कुठे घेणार? तर इन्कम साईडलाच. बरोबर. बाय रिसीट फ्रॉम ड्रामा 9000. बरोबर. त्याच्यानंतर टू लिगसीज. बरोबर. आता टू लिगसीज वर आपण ॲडजस्टमेंट बघितली बघा 1 नंबर. लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड म्हणजे लिगसीज कॅपिटलाइज आपण पूर्ण केलेले आहे किंवा करायला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे ह्या लिगसीजला घ्यायचं नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लिगसीज येणार नाही. पुढे टू इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 400 कुठे घेणार? इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 400. बरोबर. त्याच्यानंतर टू मिसलेनियस रिसीट्स 400 कुठे घेणार? इन्कम साईडलाच. बाय मिसलेनियस रिसीट्स 400. बरोबर. अशा प्रकारे रिसीट साईडचे सर्व आपण अकाउंट घेतलेले आहेत. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय स्टेशनरी 600 कुठे घेणार? एक्सपेंडिचर साईडला. टू स्टेशनरी 600. त्याच्यानंतर बाय फर्निचर परचेस्ड चालू वर्षी आपण फर्निचर खरेदी केलं 7000चं. हे कुठं जाणार? ॲसेट साईडला. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरला येणार नाही. बाय इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे हा देखील ॲसेटचा प्रकार आहे. हा देखील येणार नाही. बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000 कुठे येणार? एक्सपेंडिचर साईडला. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000. बरोबर. त्याच्यानंतर बाय पोस्टेज 450 कुठे येणार? एक्सपेंडिचर साईडला. टू पोस्टेज 450. त्याच्यानंतर बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर 600 कुठे येणार? एक्सपेंडिचर साईडला. टू मॅगझिन अँड न्यूजपेपर 600. त्याच्यानंतर बाय सॅलरीज 4400. आता याला टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला अमाऊंट घ्यायची आहे. आता सॅलरीज कुठे घेणार? पेमेंट साईडला आलेला आहे म्हणजे कुठे घेणार? एक्सपेंडिचर साईडला. म्हणून टू सॅलरीज 4400 इनरला घेऊन ठेवायचं आहे. त्याच्याखाली जागा सोडायची 1-2 वेळी. बरोबर. पुढे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बरोबर. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँड 700, कॅश ॲट बँक 7300. हे आपण ॲसेट साईडला घेतो. बरोबर. हे आपले ॲसेट आहे. ही हातातील रक्कम, ही बँकेतील रक्कम आपली ॲसेट आहे. मात्र आपण बॅलन्स शीट न ओपन केल्यामुळे याचं पोस्टिंग होणार नाही. बरोबर. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड देखील पाहिलेले आहे. रिसीट साईड देखील पाहिलेले आहे. बरोबर. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. पूर्ण लिगसीज म्हणजे ही अमाऊंट जी दिलेली आहे 12000 रुपये ही पूर्ण कॅपिटलमध्ये घ्या सांगितलेली आहे. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन न केल्यामुळं याचं देखील पोस्टिंग आपण आता इन्कम अँड एक्सपेंडिचरला याचं पोस्टिंग होणार नाही. बॅलन्स शीटला होणार आहे. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन न केल्यामुळे याचं पोस्टिंग आपण करणार नाही. 2 आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 200. आणखीन आउटस्टँडिंग सॅलरी किती द्यायची आपल्याला? 200 रुपये चालू वर्षी. मग काय होणार?
ॲड, म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 200, 4,400 प्लस 200 आउटरला किती येणार 4,600. 4,600 सॅलरीच्या आउटरला अमाऊंट येणार आहे. अशा प्रकारे आपण सॅलरीचं पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. आता दुसरं पोस्टिंग ह्याचं कुठं जातं आउटस्टँडिंग सॅलरीचं 200 रुपयाचं आणखीन सॅलरी देणं आहे म्हणजे लायबिलिटी साईडला. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन केलेली नाही. पुढे 3 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. आता 50% एंट्रन्स फीज काय सांगितली कॅपिटलाइज करायला, म्हणजे रिमेनिंग 50% आपल्याला इन्कम साईडला घ्यायची आहे. आता मगाशी आपण एंट्रन्स फीज इनरला अमाऊंट घेतलेली आहे बघा, बाय एंट्रन्स फीज 2,900. आता ह्यातलं निम्मी अमाऊंट आपण काय केली कॅपिटलाइज केलेली आहे. मग ते आपण लेस करून घेणार. लेस 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड. 2,900च्या निम्मं 1,450, म्हणून 1,450 आपण लेस केले. आउटरला किती आले 1,450. बरोबर. अशा प्रकारे हे आपण पहिलं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग कुठं होणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये हे एंट्रन्स आपण फीज काय करणार 1,450 ॲड करणार. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन न केल्यामुळे याचं देखील दुसरं पोस्टिंग आपण करणार नाही. अशा प्रकारे आपण 3 ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधले देखील सर्व अकाउंटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. चेक करूया. एंट्रन्स फीज झालेलं आहे, लिगसीचं देखील बघितलेलं आहे आपण, सॅलरीचं देखील बघितलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे सर्व आपलं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहणार आहोत. तर निश्चितच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 400, 1,450, 250, 9,000, 400 आणि 400 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 11,900 आली. म्हणजे आपण क्रेडिट साईडला बेरीज लिहिली आहे 11,900. ती आहे तशी डेबिट साईडला मांडून घ्यायची 11,900. बरोबर समोरासमोर त्या एकाने 11,900 डेबिट साईडला मांडून घेतलं. हे 11,900मधून हे 600, 3,000, 450, 600 आणि 4,600 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्व अमाऊंट आपण लेस केल्या तर डिफरन्स किती आला 2,650. म्हणजे हा डिफरन्स जो आला आहे तो आपल्याला काय मिळाला सरप्लस. किती मिळाला 2,650. आता हा कसा मिळाला तर इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम ज्यादा आहेत, एक्सपेंडिचर कमी आहेत, म्हणून आपल्याला टू सरप्लस 2,650 मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केलेला आहे. आता हा सरप्लस आपण कुठे घेतो दुसरं पोस्टिंग तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये आपण हा सरप्लस ॲड करून घेतो. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन न केल्यामुळं दुसरं पोस्टिंग याचं आपण करणार नाही. अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केलेला आहे. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 5वे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. भारतीय कला केंद्र सोलापूर. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.